नमस्कार, मी नम्रता. कुकिंग आणि बरंच काहीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे भाताची गंजी किंवा भाताची पेज, तांदळाची पेज किंवा तांदळाची गंजी म्हटलं तरीही चालेल. 6 महिने ते 12 महिने या वयोगटातील मुलांसाठी हे अतिशय उत्तम अन्न आहे. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इकडे 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. मी इंद्राणी तांदूळ इथे वापरलेला आहे. तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता. तर इथे आपल्याला तांदळाला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. आपल्याला याच्यामध्ये तेल किंवा तूप काहीही घालायचं नाही आहे. फक्त तांदूळ आपण इथे घेतलेला आहे आणि तांदूळ हा चांगला कुरकुरीत होईस्तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पूर्ण ब्राऊन कलर नाही करायचा आपल्याला तांदूळाचा. फक्त तांदूळ जो आहे तो चांगल्या प्रकारे कुरकुरीत झाला पाहिजे, म्हणजे बाळ जेव्हा ही गंजी किंवा पेज पितं तेव्हा त्याला पटकन पचेल. अशा प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तांदूळ भाजताना तुम्हाला तांदूळ तडतडण्याचा थोडासा आवाज येईल. त्याच्यानंतर अजून एक 5 ते 10 मिनटासाठी मंद आचेवर चांगल्या प्रकारे आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. कारण का आपण जेव्हा भाताची पेज करतो तेव्हा हे तांदूळ आपण मिक्सर करून ठेवतो आणि बाळाला जेव्हा आपण ते खायला देतो ते पाण्यामध्ये शिजवून देतो. त्यामुळे याचं भाजणी जी आहे ती चांगल्या प्रकारे होणे फार गरजेचे आहे. तर आपले तांदूळ इथे भाजून झालेले आहेत. आता आपण त्याला मिक्सर करून घेणार आहोत. हे तांदूळ मिक्सर करताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपलं मिक्सरचं भांडं जे आहे याच्यामध्ये पाणी नसलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही त्याला चांगलं कोरडं करून या तांदूळाची अगदी फाईन म्हणजे अगदी बारीक अशी पावडर आपल्याला करून घ्यायची आहे. मिक्सर करून घेतल्यावर आपल्याला न विसरता या पावडरला चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जर एखादा तांदूळ किंवा तांदूळाचे दाणे राहिले असतील तर आपण त्याला पुन्हा एकदा मिक्सर करून घेऊ शकता. तुम्ही ते बघू शकता अगदी बारीक अशी पूड आपली झालेली आहे. आता आपण याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घेऊया आणि जेव्हा आपल्याला रिक्वायरमेंट असेल तेव्हा आपण यातनं 1 चमचा घेऊन बाळासाठी गंजी बनवू शकतो. अशा प्रकारे मी याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलेलं आहे. आता आपण भाताची पेज बनवूया. यासाठी मी इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. बाळासाठी उकळून ठेवलेलं जे पाणी असतं ते पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा तांदूळाची पावडर जी आता आपण केलेली आहे ती घातलेली आहे. 20 ते 25 मिनिट मंद आचेवर चांगल्या प्रकारे आपल्याला ही पेस्ट शिजवून घ्यायची आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये मीठ घालायचं असेल तर अगदी 1 चिमूटभर मीठ याची तुम्ही याच्यामध्ये घालू कन्सिस्टन्सी शकता. तुम्ही इथे पाहू शकता. एकदम घट्टही नाही किंवा एकदम पातळही नाही. अशा प्रकारे आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर आपली पेस्ट इथे बनवून रेडी आहे. 15 ते 20 मिनिट लागतात त्याला शिजण्यासाठी. एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही याला ठेवू शकता. अशा प्रकारे ही तांदळाची पेस्ट तुम्ही बाळाला सर्व करू शकता. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. असंच पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा.